नमस्कार, मी अनिता करवा आपल्या सर्व रसिक दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करते. दर्शको, ब्रह्माकुमारी संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षापासून राजयोगाचं प्रशिक्षण दिलं जात आहे आणि त्यालाच आज संजीवनी म्हणून एक नाव दिलं गेलंय. ते कसं ते आजच्या चर्चेमध्ये आपण पाहणार आहोत. असं म्हटलं जातं की रामायणामध्ये लक्ष्मण जेव्हा मूर्छित झाला होता तेव्हा महावीर बलवान हनुमानांनी संजीवनी बूटी आणली आणि त्यामुळे तो सुरजित झाला. असे राजयोगाचे अनेक अनुभव मी माझ्या मैत्रिणीकडनं किंवा माझ्या संबंधी लोकांकडनं ऐकलेले आहेत. बार्शीमध्ये असाच एक अनुभव मी ऐकला. डाकू पंचम सिंग हे आले होते, त्यांचं व्याख्यान होतं आणि त्यांनी सांगितलं की ते वाल्याचे वाल्मिकी कसे झाले. ते एक खुंखार डाकू होते. चंबल घाटीमध्ये ते खूप वर्षापासून जवळपास 14 वर्ष ते डाकू रूपामध्ये होते आणि त्यानंतर जेलमध्ये असताना राजयोगाचं प्रशिक्षण त्यांना मिळालं आणि त्यांचं जीवन संपूर्ण परिवर्तन झालं. म्हणजेच वाल्याचे वाल्मिकी झाले आणि आज ते अतिशय सुख समाधानी आनंदी जीवन जगत आहे. तर हे एक संजीवनीचंच काम केलेलं आहे. तर असे अनेक अनुभव आहे आणि याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुण्याहून ब्रह्माकुमारी सरिताबेन आलेले आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सरिता दीदी आणि खूप खूप स्वागत. नमस्ते. ओम शांती. सरिता दीदी, आपला अल्पशः परिचय, आपला परिचय खूप मोठा आहे पण तरी थोडक्यात मी आपला परिचय दर्शकांना करू इच्छिते. दर्शको, आपल्या स्टुडिओमध्ये जे उपस्थित आहेत सरिता दीदी, त्यांचा आज ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये संपर्क गेल्या 40 वर्षापासून आहे आणि त्याच्यामध्ये सेवेचा अनुभव गेल्या 35 वर्षापासून ते ब्रह्माकुमारी सेवा केंद्रामध्ये सेवा देत आहेत. गेल्या 35 वर्षामध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक लोकांना परिवर्तन केलेलं आहे. अनेक लोकांना राजयोगाच्या रूपाने एक नवीन संजीवनी दिलेली आहे. अनेक कार्यक्रम ते घेत राहतात. देश आणि परदेशामध्ये त्यांनी अनेक वर्षापासून ते सेवा करत आहेत. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी वेगवेगळ्या टॉपिकवर लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, पॉझिटिव्ह थिंकिंग, टाइम मॅनेजमेंट. आत्ता नवीन त्यांनी एक कार्यक्रम सुरू केला आहे, 4 फेसेस ऑफ वुमेन, हजबंड वाईफ रिलेशनशिप. असे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत. हजारो लेक्चर्स त्यांचे झालेले आहे. असा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॅशनल 4 माइंड, बॉडी आणि मेडिसिन अशा 4 कॉन्फरन्स त्यांनी पुण्यामध्ये ऑर्गनाईज केलेल्या होत्या आणि अतिशय सक्सेसफुली अनेक सिनियर मोस्ट डॉक्टर तिथं आलेले होते आणि त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. अशा प्रदीर्घ अनुभवांचा खजाना आपल्याला त्यांच्याकडनं मिळणार आहे. आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आहे. दीदी, खूप सुंदर असा विषय आहे, राजयोग एक संजीवनी. अनेक प्रश्न आहेत. संजीवनी का म्हटलं तुम्ही? सर्वात प्रथम, राजयोगाच्या पूर्वीही योग म्हणजे काय? योग म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणाल? योग जे आजकाल आपण नाव घेतो त्याला आपण म्हणतो ध्यान. ध्यान म्हणजे आपल्या आतमध्ये जाणं, स्वतःशी कनेक्शन होणं. ओके. आणि त्याच्याबरोबर जी सर्वोच्च सत्ता आहे त्याच्याबरोबर कनेक्ट होणं, त्याला म्हटलेले ध्यान. आता आजकाल आपण पाहतो की एक क्रेज आहे सगळ्या याच्यामध्ये. कंप्लीट अगोदर सिनियर सिटीजन ध्यान करत होते, राईट. परंतु आता आजकाल आपण पाहतो जी युथ पिढी आहे ती सुद्धा ध्यानाबद्दल, मेडिटेशनबद्दल जबरदस्त क्रेज आहे. तर जास्त करून मी पाहते की युथ लोक जास्त मेडिटेशन कडे वळायला लागले. बरोबर आहे. तर याचं कारणही तसंच आहे की मेडिटेशनमुळे इतके जबरदस्त फायदे आहेत आणि ते फायदे सगळ्यांना त्याचे होत असल्यामुळे मेडिटेशन, ध्यान हा शब्द आजकाल एक परवलीचा शब्द बनलेला आहे. म्हणजे एक स्टेटस पॉइंट बनलेला आहे. अरे, तू मेडिटेशन करतो, मी पण करतो, मी रोज 10 मिनिटं करतो बरं का. म्हणजे आजकाल यंग जनरेशन किंवा सगळेजण असं म्हणतात. आता याला कारण काय? सगळ्यात अगोदर योग किंवा मेडिटेशन याचा एक अर्थ आहे अपने भीतर जाना, स्वतःच्या आतमध्ये जाणं आणि स्वतःला पाहणं. याचं कारण काय झालेलं आहे की जसं आपण पाहतो प्रत्येकाला सुख आणि शांती हवी आहे. बरोबर. आता त्याच्यासाठी कोणी असतील, कोणी मंदिरामध्ये जातील, पूजा करतील, कोणी गुरुद्वारामध्ये जातील, कोणी चर्चमध्ये जातील, कोणी मस्जिदमध्ये जाऊन नमाज अदा करतील. प्रत्येकजण आपापल्या धर्माच्या परंपरा त्यांचं पालन करत आहे. बरोबर. जर समजा माझं मन शांत राहत नाही आहे, एवढं करूनही जर माझ्या स्वभावामध्ये काही परिवर्तन येत नसेल तर जरूर
आपल्यामध्ये काही ना काही कमी आहे. बरोबर. आणि ती कमी समजा ध्यानानं पूर्ण होत असेल तर नाहीशी होत असेल. यस, ती कमी ध्यानानं पूर्ण होतीये किंवा ती कमी आपण पाहतोय की मेडिटेशन केल्यामुळे आपल्याला जे पाहिजे सुख, जी मनाची शांती पाहिजे ती जर प्राप्त होत असेल तर लोक ऑटोमॅटिक आज जास्तीत जास्त त्या ध्यानाकडे, स्पिरिच्युअलिटीकडे किंवा मेडिटेशनकडे लोक वळत आहेत. ओके. म्हणजे योग म्हणजे तुम्ही म्हणतायत की एक प्रकारचं ध्यान आहे आणि ज्याच्यामुळं यंग जनरेशन त्याच्याकडे वळतेच आहेत, की ओल्ड पीपल तर होतेच पण आता यंग जनरेशन पण वळते. मग जो संबंध आहे, योग म्हणजे जो संबंध, मग त्याच्यापुढे तुम्ही राजयोग का म्हटलेला? संबंध जोडणं ईश्वराशी असेल तो किंवा मेडिटेशनमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स शिकवल्या जातात, पण इथं तुम्ही राजयोग म्हणता. यस, राजयोगाचा अर्थ काय नेमका? ॲक्च्युली बाहेर योग असं म्हटलं जातं आणि भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. बरोबर. अनेक विदेशी लोक पण येतात, सगळीकडे तो खूप प्रचलित आहे. ओके. परंतु ब्रह्माकुमारीचा जो योग आहे त्याचं नाव आहे राजयोग. बरोबर. आता राजयोग याचा अर्थ काय की ज्या योगामुळे आपल्याला राजयोग, अनेक प्रकारचे राजयोग प्राप्त होतात. दुसरं राजयोग याचा अर्थ आहे राज, म्हणजे ज्याच्यामध्ये रहस्य आहे, सिक्रेट आहे. कोणतं सिक्रेट आहे तर ह्या राजयोगाचा अभ्यास करताना आपल्याला एक 7 सेशन्स दिले जातात. हू एम आय, मी कोण आहे. ओके. हे सगळ्यात इम्पॉर्टंट, कारण की जसं म्हटलं जातं की स्वयं को पढ़ना बहुत जरूरी है, बाकी तो सब गूगल पर है. तर जसं आपण पाहतो की यस, स्वतःला ओळखणं की स्वतःमधल्या कमी, कमजोरी, स्वतःमधले गुण किंवा मी कोणती शक्ती आहे, ज्यावेळेस हे रहस्य उलगडलं जातं ना त्यावेळेस ऑटोमॅटिक आपण अंतर्मुख होतो आणि आपल्याला आपल्या जीवनात घडणाऱ्या किंवा आपल्या मनात घडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. तर पहिलं सेशन. दुसरं रहस्य जे उलगडलं जातं तो परमात्मा कोण, ज्याच्याबरोबर मला कनेक्ट व्हायचं आहे, ज्याच्याशी मला त्या योगाचा अभ्यास करायचा आहे, मनाला एकाग्र करायचं आहे, तो कोण, त्याच्याशी माझा संबंध कोणता, हे एक रहस्य. तिसरं रहस्य खास आहे की आपण या सृष्टीवर का आलो, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ. आपण जन्म मृत्यू कसे घेतो, आपण अगोदर कोण होतो, नंतर काय होणार आहोत, किंवा आत्ता सध्या जो समय चाललेला आहे तो कोणता आहे. ओके. तर ते सृष्टीचक्राचं रहस्य. त्याच्यानंतर खास आहे की विशेष करून की आपल्या कर्माची गुह्यगती, की आपण कोणती कर्म करतो, त्या कर्माची फळं कशी आपल्याला मिळतात. आता अशी कोणती कर्म करायला पाहिजे आपल्या जीवनात सुख आणि शांती येईल, तर ती कर्माची फिलॉसॉफी त्याच्यामध्ये शिकवली जाते. अशी कोणती कर्म करा की ज्याच्यामुळे तुम्हाला हमेशा ब्लेसिंग्स मिळतील, दुवा मिळतील, पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल, किंवा अशी कर्म केल्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन जीवन जगू शकाल. का तर तुम्हाला माहिती आहे की माझ्या हातून श्रेष्ठ कर्म, चांगली कर्म झालेली आहेत. आणि एवढंच नाही तर अजून एक खूप सुंदर सेशन आहे त्याच्यामध्ये, अष्टशक्ती. एक रहस्य की ज्यावेळेस आपण त्या राजयोगाचा अभ्यास करतो तर आपल्यामध्ये ज्या सगळ्या शक्ती सुप्त आहेत, गुण सुप्त आहेत, पॉवर टू पॅकअप, पॉवर टू फेस, पॉवर टू कोऑपरेट, या शक्ती आपल्यामधल्या हळूहळू जागृत व्हायला सुरुवात होते. ज्या शक्तींचा परिचय आपल्याला बिलकुल नव्हता, की आपण सहन करू शकतो का, किंवा आपण योग्य निर्णय घेऊ शकतो का, किंवा आपण एखाद्या गोष्टीचा सामना करून त्या प्रसंगावर मात करू शकतो, आपल्याला या आपल्यामधल्या सुप्त शक्तींची ओळख नव्हती. परंतु जसा हा राजयोगाचा अभ्यास करतो त्यावेळेस हे एक रहस्य आपल्यासमोर ऑटोमॅटिक आपल्यासमोर इमर्ज होतं की अरे, आपल्यामध्ये तर अष्टशक्ती आहेत, आपल्याला फक्त एका संकल्पाच्या आधारे त्यांना जागृत करायचं आहे. त्याच्याबरोबर राजयोगाच्या या सुंदर सेशन्समध्ये अजून एक खूप छान आहे आणि ते आहे की पॉझिटिव्ह हेल्दी लाईफस्टाईल. आपण आपलं जीवन जर मला खरोखर खूप आनंदी करायचं असेल, मला सगळ्या प्रकारचं जर आरोग्य हवं असेल, तर मला कोणकोणत्या प्रकारचं विशेष नियम, यांची विशेष रूपानं ओळख आणि त्याच्याबरोबर आपण जर यांचं पालन केलं तर आपल्याला मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आणि पारिवारिक स्वास्थ्य ते कसं मिळू शकतं. आणि त्याच्याबरोबर राजयोगाचा आधार कोणता,
विधी कोणता आणि तो कसा करायचा, ते एक एक रहस्य आपल्या समोर सगळ्यांच्या समोरही उलगडली जातात. सर्व रहस्य उलगडले जातात. खूप सुंदर अशा गोष्टी आपण आत्ता सांगितल्या की 7 डेज जो तुमचा सेशन आहे ब्रह्माकुमारीचा, त्यामध्ये मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, हे राजयोगाविषयी, योग काय आहे, कर्माची फिलॉसॉफी काय आहे, किंवा तुम्ही अष्टशक्ती जे सांगितलं ते मला पर्सनली खूप आवडलं. आतमध्ये तुमच्या त्या सुप्त शक्ती आहेत, फक्त त्या मेडिटेशनच्या द्वारे जागृत होतात. हे खूप सुंदर तुम्ही पहिला अर्थ सांगितला. राजयोग म्हणजे सर्व रहस्य इथे उलगडले जातात. हा राजयोग ज्यावेळेस आपण याचा अभ्यास करतो नियमित स्वरूपात पंचकर्मेंद्रियांवर एक राजाई मास्टरी प्राप्त करतो. काही जणांना जसं आपण असं म्हणतो की माहित नाही, माझ्या तोंडातून अचानक निघून जातं, अचानक मी रागवते, किंवा अचानक इंटेन्शन नव्हतं पण निघालं. हा, अचानक एखादं वाक्य निघून जातं आणि मग नंतर रिअलाइज होतो मी बोलायला नाही पाहिजे होतं, मी थोडंसं स्टॉप व्हायला पाहिजे होतं. खूपदा होतं दीदी. तो राजयोगामुळे तो आपल्याला एक चांगला राजाई मास्टरी प्राप्त होते. ही फक्त पंचकर्मेंद्रियांवर नाही, तर आपल्या ज्या सूक्ष्म कर्मेंद्रिय आहेत, जसं मन. आजकाल अनेक जण हे कंप्लेन करतात की मनामध्ये निगेटिव्ह विचार, भीतीचे विचार किंवा व्यर्थ विचार खूप येतात. त्यांना आम्ही कसं कंट्रोल करायला पाहिजे की जवळपास 90% आजार हे सायकोसोमॅटिक आहे, मनामुळेच होत आहेत. तर हे मनामधले जे हे अशा पद्धतीचे जे विचार येतात, तर ते विचार आपण कसे घालवू शकतो. मन, बुद्धी, संस्कार, काही काही सवयी वारंवार जसं आपण पाहतो त्या इमर्ज होत असतात. की न बोलता तुम्ही विचार केला नाही, पण ती सवय, जसं एखाद्यावर टीका करण्याची सवय किंवा चिडण्याची सवय, तर ह्या ज्या सवयी इमर्ज होतात, मग त्या सवयींवर आपला ऑटोमॅटिक एक कंट्रोल येतो. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे राजयोग. अजून एक छान याचा अर्थ आहे आणि जो मला आवडतो पण आणि ज्याचा आम्ही अनुभव करतोय. योगाच्या अभ्यासामुळे आपल्यामधले रॉयल संस्कार, ज्याला आपण म्हणूया की एक खानदानी संस्कार, एका राजाचे संस्कार, ते आपल्यामध्ये इमर्ज होतात. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे राजयोग. रॉयल संस्कार म्हणजे कुठल्या प्रकारचे संस्कार नाही? येस, म्हणजे आजकाल आपण रॉयल्टी म्हणतो, म्हणजे ब्रँडेड वस्तू घातल्या, एक रॉयल्टीने राहिलं, चांगली कार असेल, चांगला बंगला असेल, तर आपण म्हणतो की रॉयल आहेत. ब्रँडेड कपडे घालून किंवा मोठमोठ्या हॉटेलामध्ये जाऊन किंवा खूप हेवी दागिने घालून आपण आपली रॉयल्टी प्रदर्शित करू शकत नाही, कारण की हे सगळं बाह्य आहे. रॉयल संस्कार म्हणजे जे संस्कार खानदानी संस्कार, जसे आपण पाहूया देवी देवतांचे संस्कार म्हणूया, किंवा जे लोक रॉयल असतात त्यांचे संस्कार सहज रूपानं हर्षितमुक्ता, मधुरता, सन्मान देणं, किंवा ज्याला आपण म्हणूया सहनशीलता, एकमेकांचे गुण अवगुणासहित एकमेकांना सामावून घेणं, उदारता, हे अनेक असे रॉयल संस्कार आहेत. हे आपल्यामधले संस्कार, धैर्यता, हे आपल्यामधले संस्कार ऑटोमॅटिक इमर्ज होत जातात, कारण ते आत्म्यामध्ये इनबिल्ट आहेत. फक्त आपल्याला त्याला काय करायचं असतं, त्या संस्कारांना जे इनबिल्ट आहेत त्यांना फक्त ध्यानामुळे स्वतःशी कनेक्ट होऊन आपण त्या संस्कारांना इमर्ज करत असतो. म्हणजे तुम्ही जे आता म्हटलं की इनबिल्ट आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, मग तो कसाही वागत असेल तरी ते संस्कार आहेत. फक्त काय झालेलं आहे, आपण त्याला विसरलेलो आहेत की माझ्यामध्ये शांती आहे, माझ्यामध्ये धैर्यता आहे, माझ्यामध्ये नम्रता आहे, हे याची विस्मृती झाली. आणि स्मृती कशाची? माझा स्वभाव खूप तापट आहे, मी शॉर्ट टेम्पर आहे, मला लगेच राग येतो, मला हे आवडत नाही. आजकाल एक ब्रँड लावलं जातं, माझा नेचर आहे. हा, माझं रॉयल्टीनी थोडंसं माझं नेचर आहे, मला चालत नाही, किंवा मला तो कोणाचं सहनच होत नाही, किंवा मला खूप भीती वाटते. आणि असं काही मनाच्या विरुद्ध घडलं ना की मी खूप नाराज होते, अपसेट होते. हे आपण जे म्हणायला लागलो ना, तर म्हणजे आपण जसा विचार करतोय, स्वतःला जो विचार देतोय सारखा की मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, किंवा मी अपसेट होते, तर जशी स्मृती तशी स्थिती बनते. पण ध्यानामुळे काय होतं, आपण आपली स्मृती चेंज करून टाकतो, कॉन्शियस चेंज करून टाकतो. तो चेंज केल्यामुळे आपली जी स्थिती आहे ती खूप सुंदर बनते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की ध्यानामुळे आपल्या आत्म्याचं आंतरिक शुद्ध स्वरूप आपल्या समोर येतं. आणि एक सुंदर वाक्य मला आठवतं याच्यावर, मेडिटेशन मीन्स टू सी द ब्युटिफुल लाईट विदिन. मेडिटेशन मीन्स टू सी द ब्युटिफुल क्वालिटीज विदिन. हे जे सगळं घडतं हे ध्यानामुळे. म्हणजे अंतर्मुखी होऊन स्वतःच्या त्या
लाईटला किंवा त्या क्वालिटीजला पाहणं. येस. खूप सुंदर असे राजयोगाचे वेगवेगळे अर्थ आपण सांगितले आहे. रहस्य उलगडलं जातं किंवा स्वतःच्या कर्मेंद्रियांवर कंट्रोल करणं किंवा नियंत्रण करणं आपण शिकतो. या पंचेंद्रियांवर मन बुद्धी ह्याच्यावर कंट्रोल हे सर्वात अवघड आहे. खूप सुंदर असे अर्थ आपण सांगितलेले. मला याच्यावर अजून एक उदाहरण द्यायला आवडेल की कशा पद्धतीनं आमच्याकडे एक बंधू येत होते. बंधू अजूनही ते येत आहेत. ओके. तर अगोदर ते मला म्हटले की मी ना खूप चिडतोय, भयंकर चिडतो, मला खूप प्रचंड राग येतो आणि मला झोप येत नाहीये. कित्येक दिवस झाले मी झोपलेलो नाहीये. दीदी हा प्रॉब्लेम मेजॉरिटी खूप लोकांचा आहे, राग आणि झोप न येणे. येस. आणि ज्यावेळेस त्यांना हे राजयोग मेडिटेशन, त्यांना मी सांगितलं की तुम्ही एक काम करा, अगोदर मेडिटेशनचे सेशन करा, कोर्स करा आणि पहा काय होतं ते. फर्स्ट दिवस जसा त्यांनी कोर्स केला, त्या कोर्सच्या द्वारे नेक्स्ट डेला ते ज्यावेळेस आले ते म्हटले 2 वर्षातून पहिल्यांदा काल शांतपणे झोपलो आणि ती माझी झोप खूप चांगली होते. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, काल 2 वर्षातून पहिल्यांदा मी कोणावरही चिडलो नाही, रागावलो नाही, खूप शांत झालो. आणि 7 दिवसानंतर ऍक्च्युली 3ऱ्या दिवशी त्यांचा मुलगा आला हे पाहण्यासाठी की पप्पा 2 दिवसापासून घरात बिलकुल चिडले नाहीत, बिलकुल ओरडले नाही, तर काय झालं म्हणून तो मुलगा पप्पांना ऑब्झर्व करत होता. तर पप्पा खूप शांतपणे, खूप पॉझिटिव्हली सगळ्यांशी बोलत होते आणि पप्पांचा आवाज खूप एकदम शांत झाला आणि व्हेरी पॉझिटिव्ह. तर मुलगा म्हटला मला पण मेडिटेशन कोर्स करायचा आहे. ओके. म्हणजे आपण पाहतो की आपल्या मनावर, आपल्या स्वभावावर कोणत्या प्रकारचा कंट्रोल येतो आणि तो कंट्रोल जो येतो तो राजयोग मेडिटेशनमुळे आहे. आणि म्हणून मेडिटेशन ॲक्ट्स ॲज मेडिसिन. तर आपल्या स्वभावावर एक खूप चांगलं औषध आहे. फक्त आपल्याला याचा प्रयोग जास्तीत जास्त करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे की व्हॉट इज रिअल राजयोगा मेडिटेशन. एक हजबंड वाईफ, एक कपल ते मेडिटेशनसाठी आलं आणि ते म्हणत होते आम्हाला मेडिटेशन ताबडतोब करायचं आहे. तर मी म्हटलं का करायचं आहे, तर म्हणे नाही थोडीशी निगेटिव्हिटी आमच्या रिलेशनशिपमध्ये, तर आम्हाला हे करायचं आहे. आणि मुलगा पण काय, आमच्या घरामध्ये मुलगा तो पण एक आहे जो खूप तापट स्वभाव आहे त्याचा, आमच्याशी बोलत नाही, दिवसभर मोबाईलवर असतो, ऐकत नाही. तर मुलाला बदलण्यासाठी काही करणार का, तुमच्याकडे काही आहे का, मुलाला बदलायचं आहे. तो 12th स्टँडर्डमध्ये. मी त्यांना सांगितलं मुलाला बदलायचा विषय आपण नंतर पाहूया, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला एक युक्ती सांगते ते करा आणि पहा काय तुम्हाला फरक मिळतो, त्याचा परिणाम काय मिळतो. बरं. ते म्हटले काय, मी म्हटलं तुम्ही जस्ट मेडिटेशन कोर्स करा. ते म्हटले पण प्रॉब्लेम मुलाचा आहे, आमच्यामध्ये नो डाऊट आहे निगेटिव्हिटी, पण आम्हाला प्रायोरिटी मुलाच्या याला द्यायची. मी म्हटलं ठीक आहे ना, पण तुम्ही फक्त मला असं वाटतं की अगोदर मेडिटेशन कोर्स करा आणि पहा तुम्हाला रिझल्ट काय मिळतात. त्यांनी तो कोर्स सुरू केला. जसा तो कोर्स सुरू केला, मेडिटेशन कोर्स सुरू केला, मेडिटेशन करायला सुरुवात केली, त्यांनी अनुभव सांगितला. ते तिथून घरी जाऊन ते एकमेकांशी डिस्कस करायचे की आज आपण सेंटरला काय ऐकलं आणि ते दोघं जण मेडिटेशन करायचे. हे पाहता पाहता 4 दिवसामध्ये तो मुलगा पप्पांच्या मम्मीच्या शेजारी बसायला लागला. ज्यावेळेस मेडिटेशन करायचं त्यावेळेस तो मुलगा ऑटोमॅटिक त्यांच्या शेजारी बसायला लागला. फक्त ध्यानाच्या वेळेस नाही, असाही येऊन बोलायला लागला. आता घरामधलं वातावरण असं झालं की मुलगा मम्मीचं ऐकायला लागला, पप्पांचं ऐकायला लागला. या दोघांच्या लक्षात आलं की आपल्या मुलामध्ये केवढे चेंजेस आहे, यांनी तो कोर्स नाही केलेला आहे, पण याच्यामध्ये हे चेंजेस कसे काय आले आणि हे कंटिन्यू चेंजेस आहे, अजूनही आहेत. त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस ह्या दोघांनी हे ज्ञान ऐकल्यामुळे आणि हे ज्ञान आपल्या जीवनात आणल्यामुळे दोघांमधलं, हजबंड आणि वाईफ या दोघांमधली जी इंटरॅक्शन होती ती खूप पॉझिटिव्ह. एकमेकांवर चिडाचिड करणं ती कम्प्लीट स्टॉप झाली, एकमेकांवर रिॲक्ट करणं ते स्टॉप झालं. आणि याच्याऐवजी या दोघांमध्ये एकमेकांशी रिस्पेक्टनं बोलणं, पॉझिटिव्हिटीनं बोलणं, थोडं धैर्यतेनं घेणं हे यांचं सुरू झालं. आणि एवढंच नाही तर ते दोघं जण एकमेकांशी बोलताना हसून बोलायचे, प्रेमानं बोलायचे, शांतीनं, अजूनही शांतीनं बोलतात आणि दोघं जण बसून मेडिटेशन
करतायत, तर याचा इम्पॅक्ट त्या मुलावर झाला की ऑटोमॅटिक घरातलं वातावरण असं चेंज झालं की जो मुलगा आपल्या आईवडिलांपासून दूर जायचा, तो बसायचाच नाही, त्याला मम्मी पप्पांशी बोलायचंच नसायचं. परंतु ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की अरे मम्मी पप्पा मिळून मेडिटेशन करतायत, काहीतरी आहे, अच्छा एक दिवस नाही करत आहेत, हे तर रोज रोज करतायत, मग तो मुलगा येऊन बसायला लागला. त्याला खूप छान वाटायला लागलं. मम्मी पप्पा जे लेक्चर्स ऐकायचे तो पण ऐकायला लागला. अगोदर हे ज्यावेळेस त्याला म्हणायचे की तू ऐक, त्यावेळेस तो म्हणायचा की नाही नाही नाही. त्यांनी मुलांनी प्रॅक्टिकल परिवर्तन पाहिलं. यस. आणि त्यानंतर तो फॉलो करायला लागला. यस. आणि म्हणजे असं झालं की दवा एक, फायदे अनेक. बरोबर. तर मुलाला परिवर्तन करण्यासाठी आले होते, परंतु ज्यावेळेस हे दोघं जण स्वतः परिवर्तन झाले तर ऑटोमॅटिक तिसरं घरामधला मुलगा सुद्धा चेंज झाला. आणि आज तो परिवार इतका आनंदामध्ये आहे की ते म्हणतात की आज आमच्या घरामधलं वातावरण खूप छान आहे, खूप आनंदी आहे. आणि जे कोणी येतात त्यांच्या घरामध्ये त्यांना सुद्धा ते फील होतं की अरे तुमच्या घरातले व्हायब्रेशन्स किती छान आहे. तर ते सगळं क्रेडिट देतात मेडिटेशनला. म्हणजे मुलासाठी आले होते आणि इवन त्यांचे रिलेशन देखील हेल्दी झाले आणि मुलाची पण देखील आई वडिलांकडे जवळीक झाली. घराघरामध्ये हे चित्र आपण पाहतोय दीदी, की आई वडील आणि मुलांमध्ये खूप कम्युनिकेशन गॅप आहे. खूप मोठी असं आपण पाहतोय की एकमेकांबरोबर बसून बोलणं किंवा एकमेकांचं शेअरिंग हे कमी दिसतं. आणि जे तुम्ही आत्ता एक्सपिरियन्स सांगितला तो आमचे दर्शक ऐकत असतील तर नक्कीच ते देखील हा जर मेडिटेशन कोर्स केला तर त्यांच्यामध्ये देखील परिवर्तन होईल आणि एक हेल्दी रिलेशनशिप, जसं तुम्ही म्हटला की त्या घरामध्ये गेल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो, तसा एक आनंद प्रत्येकाच्या घरामध्ये येईल हा राजयोगाच्या अभ्यासाने. ती खूप सुंदर अशी चर्चा चालू आहे. आज तुम्ही खूप सुंदर अशी माहिती दिली. आजच्या सर्व चर्चेबद्दल, आजच्या सर्व मार्गदर्शनाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दर्शको हो, राजयोग एक संजीवनी या मालिकेमधील पहिल्या भागामध्ये आज आपण पाहिलं की सरिता दीदींनी आपल्याला राजयोगाचा अतिशय सुंदर असे वेगवेगळे अर्थ सांगितले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे की मन आणि बुद्धीवर नियंत्रण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे राजयोगामुळे शक्य होतंय. आणि त्यांनी रॉयल संस्कार आपल्यामधले कसे इमर्ज होतात, स्वभाव कसे परिवर्तन होतात, त्याचे देखील 2-3 उदाहरण आपल्यासमोर ठेवलेले आहेत. खूप सुंदर अशी ही चर्चा चालू आहे. ही चर्चा पुढील भागामध्ये अशीच आपण ठेवणार आहोत. आज आपण राजयोगाविषयी पाहिलं. पुढील भागामध्ये गीतेमधील राजयोग आणि या राजयोगाचा काही संबंध आहे का त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.